नमस्कार, आपण पाहत आहात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील हुजूर साहेब रेल्वे स्टेशन या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर आयोजित या ठिकाणी 27वी अमरनाथ यात्रा या ठिकाणी निघाली आहे, त्यानिमित्त घेतलेला वृत्तांत या ठिकाणी आपल्यासोबत। मेरा नाम अरुण सिंह सत्य सिंह राजपूत है। मैं दिलीप भाऊ का बड़ी बेटे का बड़ा बेटा हूँ। मैं उनका नातू, वो बहुत अच्छे से मैनेजमेंट करते हैं। वो अगर 100 लोग भी है तो फिर उनको बहुत अच्छे से मैनेजमेंट आता है। वो लीडरशिप उनके अंदर क्वालिटी है। अगर आप अमरनाथ जाना चाहते हो तो एक बार जरूर जाना चाहिए। वो उनकी बहुत अच्छे से मैनेजमेंट उन्होंने किया है। थैंक यू। बम बम भोले। मेरा नाम है नेहा सत्य सिंह राजपूत। मैं दिलीप भाऊ की बड़ी बेटी हूँ। हम सब जनों 100 लोग अमरनाथ जा रहे हैं, तो मेरी सबसे यही विनती है कि आप सभी एक बार जरूर आए। दिलीप भाऊ का बहुत अच्छा मैनेजमेंट रहता है। दिलीप भाऊ के बहुत सारे टूर हो गए हैं, पर अमरनाथ जरूर सभी ने एक बार जाना चाहिए। जय भोले। जय भोले। मैं दिलीप भाऊ की समधन हूँ। इसकी मेरी दूसरी अमरनाथ की यात्रा है। पहली यात्रा में 2008 में या 9 में की थी। बहुत अच्छा उनका मैनेजमेंट है और बहुत अच्छे वीआईपी ट्रेनिंग देते हैं। वो मतलब जो भी यात्रीगण रहते हैं उनकी बहुत अच्छे से व्यवस्था करते हैं। खान पान वगैरह बहुत अच्छे से ध्यान देते हैं और बहुत अच्छा जो भजन सभी सुनाते हैं और यात्रियों का मन पूर्वक बहुत अच्छे से ध्यान भी रखते हैं और सब यात्रियों को हंसाकर मतलब मन डाइवर्ट करते हैं। अभी हमने जिम कराया, उन्होंने रोज व्यायाम कराया, प्राणायाम कराया। जय भोले बाबा। मी छत्रपती संभाजीनगर आलेले आहे। दिलीप ठाकूर यांच्या टूरमध्ये प्रवास करते। आतापर्यंत सगळ्यात अनुभव खूप छान आहे। माझा पहिल्यांदाच आहे प्रवास, तरी त्यांच्या याच्यामध्ये आम्ही सगळ्यांना त्यांना सहकार्य करून आम्ही व्यवस्थित यात्रा करू आणि दिलीप भाऊला सगळ्यात व्यवस्थित पार पाडू। काय सांगणार सर, मैं सतीश सुगनचंद शर्मा 2023 में 24वीं अमरनाथ यात्रा में दिलीप भाऊ के साथ अमरनाथ यात्रा का मैंने लाभ लिया है। और अमरनाथ यात्रा जो दिलीप भाऊ की तरफ से होती है उसमें सिर्फ अमरनाथ यात्रा नहीं, वैष्णो देवी यात्रा, गोल्डन टेम्पल, वाघा बॉर्डर वगैरह सभी करवाते हैं। उनका मैनेजमेंट सुपर डुपर हिट रहता है। उनकी पूरी मैनेजमेंट, उनका जो मैनेजमेंट टीम है उनका काम बहुत अच्छा है। मुझे बहुत अच्छा लगा। 2 साल पहले मैं इनके साथ अमरनाथ यात्रा किए वाला हूँ। आज जो भी अमरनाथ यात्रा को श्रद्धालु लोग जा रहे हैं उनको सबको मैं ढेर सारी शुभकामनाएं देता हूँ और आपके मंगलमय यात्रा की कामना करता हूँ। धन्यवाद। या ठिकाणी अमरनाथ यात्रेला निघालेल्या या यात्रेकरूंना शुभ आशीर्वाद देण्यासाठी बरेचशी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत, त्यांचा आपण संवाद घेत आहोत। काय सांगायचं? धर्मभूषण दिलीप भाऊ ठाकूर दरवर्षी अनेक ठिकाणी अनेक विविध क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये यात्रा नेत असतात। ही 27वी अमरनाथ यात्रा त्यांना अतिशय या यात्रेमध्ये सगळ्याच खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही यात्रा घेऊन जात असतात। मी विश्व हिंदू परिषद शशिकांत पाटील यांना या यात्रेसाठी अनंत शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी त्यांची यात्रा सफल हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। ठिकाणी बरेचसे भाविक आलेले आहेत, आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद घेत आहोत। या ठिकाणी माता रत्नेश्वरी मंदिराचे पुजारी आहेत जे की त्या ठिकाणी राहतात, वडेपुरी येथील, त्यांच्याशी देखील चर्चा करू। काय सांगणार या आज अमरनाथ यात्रेला चाललेले आमचे दिलीप भाऊ ठाकूर, खरोखर त्यांना देईल तेवढे धन्यवाद थोडे आहेत, कारण त्यांचे जवळजवळ 65 उपक्रम असे आहेत धार्मिक आणि त्यांना धर्मभूषण ही पदवी मिळालेली आहे आणि म्हणून भाऊला आता जाण्यासाठी राम महाराज राऊत यांचे परिपूर्ण आशीर्वाद त्यांना यात्रा सफल होऊन यावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। या ठिकाणी आपल्यासोबत अमरसिंग चव्हाण देखील आहेत, जे की या ठिकाणी अमरनाथ यात्रेला या ठिकाणी शुभेच्छा देण्यात आलेले आहेत। काय सांगेल? राणा ग्रुपचे ग्रुप आहे नांदेडमध्ये आणि आमच्या दिलीप ठाकूर त्यांनी आज 27वी अमरनाथ यात्रा घेऊन जात आहेत। त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही स्टेशनवर सर्व ग्रुप आलेला आहोत आणि आमच्यातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा आहे। हीच आमचे राणा ग्रुपची त्यांची इच्छा आहे की
सुखरूप जावं, सुखरूप येवो हीच आमची देवचरणी प्रार्थना आहे. माननीय दिलीप भाऊ ठाकूर यांच्या 26व्या अमरनाथ यात्रेमध्ये मी सहभागी होतो आणि आता ही 27वी यात्रा आज नांदेडवरून निघत आहे. निश्चितच या ग्रुपतर्फे आयोजित करण्यात येणारी ही एक अत्यंत उत्कृष्ट अशी सुनियोजित अशी ही यात्रा आहे आणि खरं सांगायचं म्हणजे हा प्रवास नसून भगवंताच्या चरणी नमन होऊन करणारी ही यात्रा आहे. या यात्रेमध्ये दिलीप भाऊंनी घेतलेले कष्ट, त्यांनी घेतलेला परिश्रम हे अत्यंत स्मरणीय असं आहे. त्यामुळे दिलीप भाऊंना आणि त्यांच्या पूर्ण टीमला तसेच इथे जाणाऱ्या भाविक यात्रेकरूंना सर्वांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. या ठिकाणी आपल्यासोबत ॲडव्होकेट दागडे देखील आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करू. धर्मभूषण दिलीपभाई ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आज नांदेड येथून 27वी अमरनाथ यात्रा अमरनाथ येथे प्रस्थान करीत आहे. खरोखर आनंदाची बाब आहे. मागील 26 वर्षापासून अखंडितरित्या ही यात्रा सुरू आहे. या यात्रेमध्ये 2014 रोजी मलाही सुद्धा सामील होण्याचा भाग्य प्राप्त झाला होता. अत्यंत आनंदमय वातावरणामध्ये ही यात्रा संपन्न होते. ठिकठिकाणी यात्रेकरूंची व्यवस्था, त्यांच्या राहण्याची, जेवण्याची, झोपण्याची सुंदर अशी व्यवस्था दिलीप भाऊ तर्फे केल्या जाते. मी खरोखरच त्यांचं अभिनंदन करतो आणि यात्रेसाठी जाणाऱ्या सर्व भाविकांचं मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचा प्रवास सुखमय हो, ही यात्रा सुखमयरित्या संपन्न हो हीच माझी शुभकामना. मी विश्वनाथ शामराव खेळकर, पोलीस सब इन्स्पेक्टर. ॲडव्होकेट दिलीप भाऊ ठाकूर यांनी जी अमरनाथ यात्रा ही 27वी काढलेली आहे. सर्व भाविकांचे प्रवास हा सुखरूप व्हावं, दर्शन चांगल्या पद्धतीने व्हावं असं लिंगायत समाजातर्फे आणि रिटायर्ड पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने अभिनंदन करतो आणि सर्व यात्रेकरूला सुखरूप दर्शन होऊन सुखाने लाभ सुख समाधान लाभावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच या ठिकाणी 27वी जी अमरनाथ यात्रा जात आहे, जे की धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर आयोजित ही जी 27वी अमरनाथ यात्रा जात आहे, त्या यात्रेला खूप खूप शुभेच्छा. ही यात्रा सफल हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.